नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की 7 मे 2026 पासून राज्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाला सुरुवात होणार असून एकंदरीत सध्या असलेल्या वातावरण हे मान्सूनच्या निर्मितीला आणि मान्सूनच्या पुढील वाटचालीला अतिशय पोषक असं आहे. म्हणजेच की आता भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून एक हंगामी हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आलेला, ज्यांच्यानुसार 7 मे 2026 पासून राज्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांमध्ये, मराठवाड्यातील धाराशिव आणि जालना या जिल्ह्यांमध्ये, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, तर विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये पुढील 3 ते 4 दिवसामध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाट पूर्वमोसमी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर हिंद महासागर पश्चिमेला, विषुववृत्ताच्या दक्षिणेला ज्या ठिकाणी मान्सूनचा उगमस्थान आहे त्या ठिकाणी अतिशय मान्सून निर्मिती पोषक असं वातावरण. याचबरोबर हिंद महासागरच्या पूर्वेला सुद्धा काही पाण्याचे तापमान 31 सेल्सिअस पर्यंत आहे. म्हणजेच की आता पुढच्या वाटचालीला पोषक असं आहे. म्हणजे की या अनुषंगाने 3 ते 4 दिवसामध्ये पूर्वमोसमी पाऊस मोठ्या प्रमाणात बरसणार आहे. म्हणजेच की येणार आहे. 11 मे ते 19 मे या कालावधीमध्ये सुद्धा राज्यात विविध भागांमध्ये जोरदार पावसाच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु या संदर्भातील 11 तारखेला वर्तवण्यात जाईल आणि ज्यांच्यानंतर जे पुढील अपडेट आहे ते आपण आपल्या वेळोवेळी घेणारच आहे. म्हणजेच की आता सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, धाराशिव, जालना याचबरोबर जळगाव, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूरच्या जिल्ह्यात पुढच्या 4 दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात या ठिकाणी आलेली आहे. अशाच नवीन नवीन अपडेटसाठी व माहितीसाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका.